तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये जर भंगारवाला येत असेल तर सावधान होऊन जा. भंगारवाल्याला भंगार विकताय, सावधान. एक अतिशय धक्कादायक घटना संपूर्ण राज्याला हादरून गेलेली आहे. एका भंगारवाल्याने असं काय केलं की ज्यामुळे त्याचं संपूर्ण देशभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आपल्या सगळ्यांना एक सवय असते, आपल्या घरामध्ये ज्या काही तुटक्या किंवा जुन्या झालेल्या वस्तू असतात किंवा रद्दी असते तर ती आपण साचून ठेवतो आणि दारामध्ये येणाऱ्या भंगारवाल्याला भंगार देऊन टाकतो. मागेल त्या किमती सांगेल त्या भावामध्ये आपण त्याला त्या वस्तू देऊन टाकतो. आणि अशा वेळेस आपण एक चूक करतो, ती म्हणजे आपण कोणतीही काळजी घेत नाही आणि आपला हाच निष्काळजीपणा किती मागात पडू शकतो याचं जिवंत उदाहरण आता समोर आलेलं आहे. काही दिवसापासून एका भंगारवाल्याचा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती प्रचंड व्हायरल झालेला आहे. असं त्या भंगारवाल्याने नेमकं काय केलं की तो एवढा फेमस झाला आहे किंवा त्याची एवढी चर्चा या देशभरामध्ये सुरू झालेली आहे. मैत्रिणींनो, जर तुम्ही भंगार विकत असाल, जर तुमच्या घरी भंगारवाला तुमच्या जुन्या वस्तू घेण्यासाठी येत असेल तर तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे, तुम्हाला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही, तुम्ही एखाद्या फसवणुकीचे शिकार होऊ शकणार नाही. जे भंगारवाले असतात ते सायकलवरती किंवा हातगाड्यावरती भंगार घ्यायला येत असतात, पण अशा वेळेस आपण कोणती काळजी घ्यायची आहे? त्यांच्या गरीब दिसण्यामागे किंवा त्यांच्या साधेपणामागे काहीतरी गुपितसुद्धा लपलेलं असू शकतं. मैत्रिणींनो, महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य कुटुंबासोबत एका भंगारवाल्याने जे केलं ते अगदीच धक्कादायक होतं. तुमच्या आसपास भंगारवाला जर येत असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नंदुरबारमध्ये घडलेली धक्कादायक घटना तुम्हाला इथे समजणार आहे. नंदुरबार शहरामधल्या नवाज कॉलनीमध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंब प्रमुखाचं एकच काम होतं, ते म्हणजे दररोज हातगाडी घेऊन भंगार गोळा करायचं. त्या कुटुंब प्रमुखाचं नाव होतं अमीर शेख. अमीर शेख दररोज सकाळी लवकर उठायचे आणि आपली जुनी हातगाडी घेऊन भंगार गोळा करायचे. शहरामध्ये गल्लाबोळामध्ये घुमायचे, उन्हातानामध्ये फिरून लोकांच्या घरातून जुन्या वस्तू गोळा करून जेमतेम 300-400 रुपयाची कमाई व्हायची आणि मुलांचा आणि पत्नीचा उदरनिर्वाह चालवायचा. 8 मे 2025 रोजी नंदुरबार शहरामधले शारदा कॉलनीमध्ये राजपूत यांचं घर होतं. एका मोठ्या वस्तीमध्ये ते राहत होते. श्रीमंत असं त्यांचं घर होतं आणि ज्याप्रमाणे कोणताही कौटुंबिक कार्यक्रम असतो तेव्हा आपण दागदागिने घालतो, अगदी तसंच भूषण राजपूत यांच्याही आईने कार्यक्रमाला जाण्यासाठी आपले दागिने बाहेर काढले. तर मैत्रिणींनो, साधारणपणे 9.5 ते 10 तोळे सोनं त्यांनी बाहेर काढून ठेवलं होतं, कारण की कार्यक्रमाला जायचं होतं. लेकी सुनांनाही त्यांना ते दागिने द्यायचे होते, त्यामुळे त्यांनी ते बाहेर काढले. आजच्या बाजारभावामध्ये जर त्याचा हिशोब केला तर नक्कीच त्यांची 20 ते 25 लाख रुपयाहून अधिक त्याची किंमत होते. त्यांनी ती दागिन्याची पिशवी व्यवस्थित बाहेर काढली, पण अचानक त्यांना फोन आला आणि काही कारणास्तव त्यांचं नंदुरबारला जाण्याचा बेत रद्द झाला. आता उद्या जाऊ म्हणून आज दागिने इथेच राहून देते असा विचार करून त्यांनी जी कपाटातली पिशवी होती तर ती एका बाजूला ठेवली. पण दुर्दैवाने त्याच ठिकाणी घरातली रद्दी, जुनी वर्तमानपत्रे यांचा ढिगारा साचलेला होता. त्याचवेळी दारामध्ये भंगारवाल्याची ओरड ऐकू आली. तो अमीर शेख आईने भूषण यांना सांगितलं, अरे घरातली ती रद्दी बाजूला काढ, थोडीसं आपण साफसफाई करूया, भंगारवाल्याला देऊन टाक. भूषण यांनी घरातली सगळी रद्दी जी होती तर ती गोळा केली आणि त्या भंगारवाल्याला म्हणजेच अमीर शेखला देऊन टाकली. त्या कागदाच्या ढिगाऱ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये एका छोट्याशा कापडी पिशवी, एका कापड्या पिशवीमध्ये एका कौटुंबिकांचं भविष्य, त्यांची आयुष्यभराची कमाई, त्यांच्या भावना आणि त्यांच्या आयुष्यभराची कमाई होती. पण गडबडीत ना आईचं लक्ष होतं ना भूषण यांचं. एका छोट्या चुकीमुळे 10 लाखाहून अधिक सोनं त्या रद्दीवाल्यासोबत म्हणजेच त्या भंगारवाल्यासोबत हातगाडीवर पोहोचलं. अमीर शेखने ते भंगार घेऊन आपल्या वाटेने निघून गेला आणि राजपूत कुटुंब होतं तर ते आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त झाले. आता दुसऱ्या दिवशी उजडला. राजपूत घराण्यातल्या लोकांना नंदुरबारामध्ये जाण्याचा बेत पुन्हा ठरला. कालच्या सांगितल्याप्रमाणे आज पुन्हा नंदुरबारला जायचं निघालं. आई तयारीला लागली. तयारी होऊन दागिने घालण्यासाठी कपाटाजवळ गेल्या. त्यांनी कपाट पाहिलं तर तिथे दागिन्याची पिशवी नव्हती. त्यांना वाटलं की आपण दुसरीकडे कुठेतरी ठेवली असेल. त्यांनी सगळं घर उलटापालट केलं, परंतु त्यांना कुठेही ती दागिन्याची जी पिशवी होती तर ती त्यांना सापडली नाही. अचानकपणे त्यांच्या लक्षात आलं की आपण काल जी रद्दी विकली तिथेच आपण ती पिशवी ठेवली होती, तर त्या ढिगाऱ्यामध्ये आपण ती पिशवी ठेवली होती. म्हणून ते ढिगाऱ्यापाशी जाऊन बघतात तर रद्दीमधली कोणतीही वस्तू तिथे नव्हती. आता त्यांना भीती वाटायला लागली. त्यांनी पटकन आपल्या मुलाला फोन लावला आणि त्याला सांगितलं की
भंगारवाल्यासोबत कदाचित आपली सोन्याची जी पिशवी होती तर ती गेलेली आहे. आता अखेर सगळ्यांना शोधाशोध सुरू झाली. इकडे तिकडे सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. मनामध्ये शंकाचं जे वादळ होतं ते सुरू झालं आणि शेवटी मग सगळ्यांनी ठरवलं की आपण त्या भंगारवाल्याच्या घरी जाऊया, कारण की दररोज तो भंगारवाला तिथे यायचा आणि भंगार गोळा करायचा. त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यांचं घरसुद्धा माहिती होतं. मग शोधत ते अखेर त्यांच्या घरी पोहोचले. अमीर शेखच्या जेव्हा ते घरी पोहोचले त्यांना सगळ्यांना असं वाटलं की तो आपल्याला ओळख दाखवणार नाही. त्यामुळे त्यांनी घाबरत तिथे गेले आणि त्यांनी अमीर शेखला सांगितलं की आमचं अशा पद्धतीची वस्तू तुमच्याकडे आलेली आहे. तेव्हा अमीरने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. त्याच्या चेहऱ्यावरील चिंता दिसू लागली. तो म्हणाला, साहेब, मी ते भंगार त्याच दिवशी शहरातल्या एका मोठ्या होलसेल व्यापाऱ्याने विकून टाकलेलं आहे. हे ऐकून राजपूत घराण्याच्या काळजाचा ठोका चुकला. आईच्या पायाखाली जमीन सरकली. ती म्हणाली, काय मोठी चूक झाली आणि मी त्या रद्दीमध्ये त्या दागिन्याची पिशवी ठेवली. भूषण यांच्याकडे हा दुसरा मोठा धक्का होता. सोनं आता एका व्यक्तीकडून निसटून दुसऱ्या भंगारवाल्यात म्हणजे महासागरात बुडालं आहे असं त्यांना वाटायला लागलं. अमीर शेख तिथेच थांबला नाही. तो म्हणाला, तुम्ही काळजी करू नका साहेब, चला आपण त्या व्यापाऱ्यांकडे जाऊ. तो भूषण यांना घेऊन त्या होलसेल दुकानात गेला. तिथे हजारो किलो भंगाराचा ढिगारा होता. त्यात एक छोटीशी पिशवी शोधणं म्हणजे गवताच्या पिंजरीत सुई शोधण्यासारखं होतं. त्याने CCTV फुटेज तपासले, भंगाराचे ढिगारे तपासले, पण सोनं काही सापडेना. आता राजपूत कुटुंबाची आशा त्यांनी सोडून दिली होती. तेवढ्यात अमीर शेखला काहीतरी आठवलं. एक छोटीशीच आशा त्यांच्या मनामध्ये जागी झाली. तो भूषण यांना म्हणाला, साहेब, मी कधी कधी थोडंसं भंगार घरी घेऊन जातो. माझी लहान मुलं आहेत, त्यांना खेळणी किंवा काही वस्तू जर आवडल्या तर ते त्या घेऊन ठेवतात त्यांच्याजवळ, तर ते खेळण्यासाठी काढतात. पुन्हा एकदा घरी फोन लावून विचारतो. त्याच क्षणीही विलंब न करता त्यांनी पत्नीला फोन लावला. फोनवर बोलताना अमीरच्या चेहऱ्यावर तणाव दिसून येत होता. त्यांनी पत्नीला विचारलं, आज भंगारामध्ये काही वस्तू तुला सापडली आहे का? पत्नीकडून जे उत्तर मिळालं ते ऐकून सगळ्याचा श्वास रोखला. ती म्हणाली, हो, मुलांनी खेळताना रद्दीमध्ये कपड्याची छोटीशी पिशवी बाहेर काढलेली आहे आणि त्यामध्ये मला सोनं दिसलं. कदाचित कोणाचं तरी चुकून ही वस्तू आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे मी तशीच जपून कपाटामध्ये ठेवली आहे. हे ऐकतात राजपूत कुटुंबाचा जीवात जीव आला आणि त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. ते काही काळापुरते का होईना संशयाने त्या व्यक्तीकडे पाहत होते, परंतु तोच व्यक्ती त्यांच्यासाठी देवदूतासारखा समोर उभा राहिला होता. अमीर शेखला चोर किंवा फसवणूक करणारा नव्हता. तो एक प्रामाणिक आणि सोन्यासारखा माणूस होता. त्याची पत्नी काही कामानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे दुसऱ्या दिवशी मे महिन्यामध्येच त्यांनी असं प्रॉमिस केलं की आम्ही तुम्हाला उद्या सकाळी तुमची जी सोन्याची पिशवी आहे तर ती मी घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी अमीर शेख आणि त्याची पत्नी दोघंही ते 10-20 लाखाचं सोन्याची पिशवी घेऊन त्या राजपूत कुटुंबाच्या ताब्यामध्ये दिली. ती पिशवी हातात घेऊन राजपूत कुटुंबियांना जो आनंद झाला तो शब्दातही सांगता येणार नाही. राजपूत कुटुंब असं म्हणतात की आमची जी अमानत होती ती जशीच्या तशी परत आम्हाला आमच्या घरासमोर आलेली दिसली. सोनाराकडे जाऊन तपासणी केली. सगळं सोनं व्यवस्थित होतं. त्या माणसाने ना जात पाहिली ना धर्म पाहिला. त्या व्यक्तीने फक्त माणुसकी पाहिली. आजच्या जगात माणुसकीची अस्तित्व आहे, आम्हाला अनुभव आलेला आहे. प्रामाणिकपणाने भारावून गेलेले भूषण राजपूत यांनी अमीर शेखला बक्षीस देण्याचं ठरवलं. ते सांगतात, त्याच्याकडे एक साधा खराब झालेला मोबाईल होता. त्याचा प्रामाणिकपणा पाहून मी त्याला 15,000हून जास्त रुपयाचा एक स्मार्टफोन घेऊन दिला. मोबाईल फक्त ही एक वस्तू नव्हती, तर त्याच्या प्रामाणिकपणेचा तो एक पुरावा होता. अमीर शेख यांचं कर्तव्य आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये आदर्श ठरलेला आहे. अमीर शेख हे जरी व्यापार करत असले भंगाराचा तरी सुद्धा त्यांचं मन हे सोन्यासारखं 100% 24 कॅरेट होतं. जिथे आजकाल पैशाच्या मागे नाती धावतात आणि मूल्य मागे सोडतात, तिथे अमीर शेख सारखी माणसं आपल्याला विचार करायला, थांबून काहीतरी विचार करायला भाग पाडतात. त्यामुळे आजही आपल्या भारत देशामध्ये प्रामाणिक माणसं आहेत, प्रामाणिक आणि प्रेरणादायी माणसं आहेत आणि या प्रामाणिक माणसांना आमचा सगळ्यांचा मनापासून सलाम आहे. मैत्रिणींनो, पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या दारासमोर भंगारवाला येईल त्याच्याकडे संशयाने न पाहण्याऐवजी त्याच्याकडे अमीर शेख सारखा माणूस आहे असं पाहण्याचा प्रयत्न करा. जेव्हाही तुम्ही भंगार देताल तेव्हा तुमची वस्तू अगोदर नीट तपासा, हाताखालून तपासून घ्या व त्यानंतर भंगारवाल्याला ती वस्तू भंगारात द्यायला द्या. मैत्रिणींनो, जेणेकरून तुमची मौल्यवान वस्तू कळत नकळत का होईना भंगारामध्ये जाऊ शकते आणि तुमचा संशय त्या भंगारावरती येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतःनी आपली काळजी घ्यायची आहे, आपल्या वस्तू चेक करायच्या आहेत व त्यानंतरच तुम्ही भंगारवाल्यांकडे ती भंगार वस्तू द्यायची आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार. भेटूया पुढच्या एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये.